जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. चप्पल घाल. कुठे आलायस तू? हा, कशासाठी आणलंय मी तुला इथे? हा, शांत, डोकं शांत ठेव. नमस्कार नमस्कार करता, नमस्कार कर. पाय पड पाय पड पाय पड त्यांच्या. हा ये. आज तुझ्यासाठी अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आज तुझे जे गुरुजी आहेत फार मोठी मैफिल रंगवणार आहेत. कसं वाटतंय तुला? हो, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मी तुमच्या कुल्लू गुरु शिकतोय. कुल्लू गुरु नाही आहे ते, गुरुकुल असं आहे. 2 वर्ष झाले मी तुला शिकवतोय, अजून तू गुरुकुल हा शब्द सुद्धा म्हणायला शिकला नाहीयेस. छोड ना यार. ए नको वागूस असं. हे काय आहे मध्येच? लक्ष दे बाळा, असं करू नको. तुझं वय आहे ना शिकण्याचं. हा, मला सांग, तुला स्टेज म्हणजे काय माहिती आहे? हो, काहींच्या चेहऱ्यावर दिसतं ते. ते तेज रे. स्टेज 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 म्हणजे परफॉर्मिंग स्टेज. हे बघ, ह्याला म्हणतात परफॉर्मिंग स्टेज. परफॉर्मिंग स्टेज. हा, शाबास. स्टेजला मराठीत काय म्हणतात? रंगपंचमी. जे पाडले. रंगमंच. तुला इकडे काय आणलंय बरं सांग बघू मला. उद्या चुकून माकून जर तू माझ्यासारखा मोठा गायक झालास, शक्यता कमीच आहे, तर तुला अशा एखाद्या मंचावर गायचं आहे. काय झालं हस? मी मंचावर बोलला ना, मला ते मंचावर सूप आठवलं. वाजवे नाही. काय सांगतोय मी? लक्ष कुठं आहे तुझं? हा तुझा प्रॉब्लेम आहे. 2 वर्षात काहीही शिकलेला नाहीयेस माझ्या गुरुकुलात तू. सरगमच्या पुढे काय डफलीवाले असं उत्तर देतो हा. छोड ना यार. अरे येडायस का रे? हे काय नवीन तू शिकून आलेला आहेस? सॉरी सॉरी सॉरी. इथे मी का तुला बोलवलं? नीट लक्ष दे ना बाळा, असं करू नकोस ना. फोकस तुझा हलतोय. आज इथे तुला शिकायला मिळणार आहे. आज इकडे काय शिकणार आहेस तू? शास्त्रीय गान काय असतं आज तू इथे शिकणार आहेस. आज शिकणार आहे? मग गेली 2 वर्षे का आपण गोट्या खेळतोय? कुठून शिकतोस, कुठून हे सगळं म्हणायला? हा, चल फी दे. चल बापाला सांग 6 महिन्याची फी दे. सॉरी गुरु. फी दे. सॉरी. तर 28 रुपये फी आहे, ती सुद्धा 6 महिन्याची तुझ्या बापाने दिलेली नाहीये. थांबा ना जरा. ए रिकामा करा रे स्टेज. एक पंडितजी. नमस्कार. पंडितजी, या ओळखलात का मला? नाही. आपल्या फोनवर बोलणं झालं होतं, सूत्रसंचालिका. हा, अच्छा 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 अच्छा, आपणच का त्या? हा, ईशा वडनेरकर लपवून दे बाई. मीच. आणि तुम्ही मी ओळखते मी? गानपोपट पंडित सुमारिया चौघुलिया. आणि मी यांचा चुल्ला. चुल्ला नाही रे, चेला. वडिलांनी चुल्ला नाव ठेवलं. चेला चेला असं असतं. छोड ना यार. अरे येणारच का रे? माफ करा जरा. छान आहे. होय, होय. वा वा. हे माझा शिला. बरं, तुम्हाला माहिती आहे ना या कार्यक्रमाचं स्वरूप? म्हणजे आपल्या वार्षिक समारंभ आहे हा. आपला वार्षिक असतो, सभासदांसाठीच असतो फक्त. आपण त्यांना सांगतच नाही काय कार्यक्रम. का असं का? येत नाहीत ना अशी नावं ऐकून, म्हणून आपण त्यांना सांगतच नाही. आता झाली तुडुंब गर्दी झाली, आता खूप झालेली आहे. प्रेक्षक आले. पण त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा झाला की तुमचे जे नातेवाईक आलेत ना, त्यांच्यासाठी जागा नाहीये समोर. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही विंगेतून बघा, काही हरकत नाही. माझे नातेवाईक, एक मिनिट. माझे कोण नातेवाईक आले तिकडे? माझे नातेवाईक नाही आलेत कोण. ए ए ए चुल्ला इकडे. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही, आमचं नाही नातेवाईक आले. आलेत ना ते कोणतरी शेवंता आणि पिरिया त्या आल्या. गुरुजी आपली पिरिया आहे, पिरिया. खुर्ची ठेवा रे इथे विंगेत त्यांच्या नातेवाईकांसाठी. किती वेळा सांगितलं. बोलवू का त्यांना? त्यांना इथे बसू दे. ताई या तुम्ही. या ताई, इथे बसा. या ताई. हा, त्या इथे विंगेतून. सॉरी, पण म्हणजे नाही आहे जागा, त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं. या इथे बसतील. पाणी वगैरे देऊ. आली. तू कशी आलीस? इथे काय करतेस तू? घरी जा. मालक, मी तुमचा कार्यक्रम बघायला आले. गरज नाही है.
कार्यक्रम बघायची गरज नाही. घरी जा आणि ते झाडलोट बिडलोट सगळं करतात कामाला जा. जाऊ दे हिला. निघा ह्या नको असं का बोलताय तुम्ही? हा? ते रसिका प्रेक्षक आहे, तुम्ही असं नका वागू त्यांच्याशी. आणि ते तिथे विंगेत बसून त्यांनी कार्यक्रम बघितला तर कोणाला त्रास होणार आहे? उलट यांनी काय तर प्रेक्षकांना त्रास होणार आहे. वाजवा नाही. शांत बसायचा तुला सांगून ठेवतोय. ऐका जरा. नाही त्यांना जरा प्लीज जाऊ दे. तू जा, गरज नाही तुझी. मला कार्यक्रम बघायचा आहे तुमचा. बघायचा नाही कार्यक्रम. तुम्ही माझ्या गुरुमाशी असं नाही बोलू शकत. तुझा तर आवाजच काढेन घालून हात. कुठून काढतेस हा आवाज? ही खोटी खोटी आहे. हे ना जाऊ दे. ऐका माझं. ही कामवाली बाई आहे माझ्याकडची. काम बिम करते. माझ्या विद्यार्थिनीशी तुम्ही असं बोलू शकत नाही. माझं पण गुरुकुल आहे. तुझं कुठलं गुरुकुल आहे? हेच काय गुरुकुल आहे? एक अहो, मिनिट, नाही. तुम्ही गुरुमा म्हणताय तुम्ही नक्की कोण आहात? मी गुरुमा आहे. हे कुठले गुरुमा? अशी कुठली गुरुमा असते? मी गुरुमा शेवंत आहे आणि मी यांची शिष्य पिरिया. पाया पडतो. अरे इकडे. तू कशाला जातोस पाया पडायला? माझ्या गुरुकुलात आहेस ना तू? लगेच गुरुमा म्हटलं की पाय वाजवेन फनकन. पंडितजी सुरू करायचा का कार्यक्रम? ऍक्च्युली यांची गरज त्यांना नाहीये. विंगेत बसू द्या. आपण अहो, सुरू गरज करू. नाहीये त्यांची. वळंबले. मला की 1 मिनिट हे जरा इथे या माझ्या 2 मिनिटं मला तुमच्याशी काही बोलायचं. गरज नाही ऍक्च्युली. 2 मिनिट थांबा. नीट माझे नीट वाग. तुम्ही नीट माझं नीट आवाज- म्हणणं आधी नीट ऐका. आवाज- एवढे लोक हित जमले ती तर जरा नीट गा त्यांच्या सामने. हा घरी जसं फरशीवर बसून ऐकताना तसं हसायचं नाही यार. हसायचं. माझी शिष्य आहे ती तिच्याशी तिला नीट सांग बोलायचं. हसायचं मी नाही. माझं हा. काय ते बघून तू घे. आणि हळू इथे मला वेगळे असू दे मानव. तसं वागा मग आणि तसं गा मग हित माहितीये रेकू नका. आणि पहिला हा कार्यक्रम संपला ना संपला की बिदग्या माझ्या हातात आणून ठेवायचे. माझा पगार रखडलाय तो देऊन टाकायचा. आणि ए दाढी तुला बी सांगून ठेवते बापसाने जी काय ट्युशनची फी भरली असेल ना पहिली माझ्या हातात द्यायची ह्यांच्या हातात द्यायची नाही. नाही, माझा नाही. पगार तरी सुटालो. आवाज कमी हो. इथे आवाज चढवायचा नाही माझ्या. काय धावणार? वाकडं करणार आहे हो तुम्ही माझं. हा, पंडितजी कार्यक्रम सुरू करूया का? करा करा चालू करा. तुम्ही तिथे बसता का? आम्ही बसतो इथं. आपण, नीट गा. लोक खोळंबलेत म्हणून फक्त बसा. हा तिथे काही लागलं तर सांगा. पंडितजी बसून घ्या. होय, होय. सुरू करूया ना? होय, होय. तुम्ही तयार आहात ना? होय होय मी तयार. हा बर. पडदा द्या. अहो मागताय कशाला? त्यांच्याकडे जाऊन घ्या ना. ये इकडे. पडदा द्या म्हणजे पडदा उघडा. घ्या पडदा. आता ह्या पडद्याचं काय असं नाही की पडदा लांब लांबच तिकडे. करूया का पंडितजी? हो कर. नको द्या करायला. द्या पडदा द्या. सगळ्यांसमोर, हा? फक्त ऑब्झर्व कर कसं आहे ते. लक्षात आलं? खूप काही शिकायला मिळेल तुला. हा द्या पडदा द्या. नमस्कार 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 मंडळी. नमस्कार प्रणाम आदाब. तर वा पंडितजी आज आपल्याकडे फार मोठे गायक आलेले आहेत. वा 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 पंडितजी. गान पोपट सुमारिया चौघुलिया आज आपल्या बरोबर आहेत. ते वा 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 पंडितजी वा. तर त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. असे लाभले पाहुणे जे दिसतात सर धोपट. असे लाभले पाहुणे जे दिसतात सर धोपट पण गायनात मात्र आहेत ते गान पोपट. गान पोपट. गुरुजी इज्जत काढली आहे त्यांनी. नको खाऊस मार माझा इथे सगळ्यांसमोर. मध्ये मध्ये बोलू नकोस. शिक जरा. हा ये. तर पहिलं पुष्प माळाची विनंती करते मी हो हो पंडितजींना. अगदीच अगदीच. बुवा बुवा बुवा. उलट आहेस जरा. कोण आहेत ते? माफी माग त्यांची. पाया पड त्यांच्या. माफ करा माफ करा. मागे बस तिकडे. मागे बस. तर आपण पहिलं चुकलो मी. होय होय. माळूया. अगदीच, अगदीच. बघतायत.
बलम परद्यासिया ओ बलम परद्यासिया बलम पर बलम परद्यासिया बलम परद्या इकडे 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 तू इकडे तू इकडे पंडितजी, नाही नाही असू दे नमस्कार या इकडे इकडे एक- तू इकडे ताई. या. आली मोरणी आली मोरणी आली हा कशाला मध्ये मध्ये हसता तुम्ही मस्करी वाटली माझं गाणं माझं संगीत माझी मस्करी वाटली तुम्हाला तुमचं गाणं आम्ही कुठे काय बोललो तुझ्या आता झिंग्याच उपटेन मी जास्त बोललेस ना झिंजा उपटेन तुम्ही या पद्धतीने माझ्या विद्यार्थिनीशी माझ्या शिष्याशी बोलू शकत नाही तुझ्या विद्यार्थिनीला सांग की माझं गाणं सुरू झालं हसायचं नाही तुम्ही पण कॉमेडी गाणं बंद करा ना अरे कुठे कॉमेडी गायलो कोण गाते आता हे हे असंच असतं ते. हेच comedy आहे. मला नाही, आम्हाला एक मिनिट तुम्ही ज्या प्रकारे पंडितजींवर डाफरताय तुम्ही नक्की कोणीतरी महान असणार कोण आहात तुम्ही गुरुमा आहे मी अरे कुठली गुरुमा मोठी शाणी गुरुमा तू एवढी मोठी शाणी आहे दरवेळेला मला चॅलेंज देतेस असू द्या हे हा एक चाललाय इकडे इसले पाय की लगेच जातोस तिकडे पडायला मी आहे ना तुझा गुरु माझ्या पण नाही एकदा तरी पडला साल्यापासून नाही नाही बस झालं तू मोठी शाणी आहेस ना एवढी माझं बी सगळ्यांचं गुरुकुल आहे ऐक, हा. माझं गुरुकुल आहे आणि माझ्या गुरुकुलामध्ये बी शिष्य आहेत माझे बरं ठीक आहे या सगळ्यांसमोर मी तुला चॅलेंज देतो माझ्या बरोबर आता जुगलबंदी करून दाखव हिम्मत हिम्मत शास्त्रीय संगीताची जुगलबंदी हिम्मत खरंच बोलताय पण? येस येस क्या बात आहे रसिको आपल्यासाठी पर्वणीच आहे एवढे मोठे पंडितजी आणि गुरुमा यांची जुगलबंदी आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे नक्की अगदी नक्की आवाज अरे स्वीकारा. चेहरा पडला रे आवाज पडला स्वीकारा चेहरा बघा पडला पांढरा पटक झाला बघा होऊन जाऊ द्या हे बोला, करते आहेस का मी. तयार? मी आहे तयार आहे तयार आहे गुरुमा एक मिनिट गुरुमा आपण शास्त्रीय संगीत नाही शिकत आपण वेस्टर्न आणि लावणी शिकतो गुरुमा अगं पण मी तरी कुठे हे सगळं शिकले मला बी येत नाही तू मला गुरुमा म्हणती हा विश्वास आहे की नाही तुझा माझ्यावर म्हणून मी तुला शिकवते आणि तू शिकली का नाही आत्मविश्वासाच्या जोरावर आपण काय बी करू शकतोय आणि विश्वासाच्या जोरावर आपण जिंकू बी शकतोय तू काळजी करू नको आपण करू आपण ए, झालं का हा? आहेस का चॅलेंज घेतलंस का स्वीकारलंस का हो हो मी हे करते शास्त्रीय संगीताची हा बघा, जुगलबंदी मी तयार आहे बसा हा चला बसा बसा या तुम्ही इथे बसा या अब है भाई का चेहरा पड़ गया है होऊन जाऊ द्या सुरुवात मी करतो जुगलबंदीला पाणी दे ना चप्पल काय देतो हा सुरू करता का मारून भनकर मध्ये मध्ये काय मारू काय आता माझी शिष्या गाईल गा ग अरे येणार करा एक मिनिट हे फक्त करताय गातच नाही येत एक मिनिट हो नाव बदललेलं बाई इकडे हे गातच नाहीये ते गायला पाहिजेत ना ते जुगलबंदी करताय करायची ना. जुगलबंदी अशी कशी होणार ना होणार जुगलबंदी होणार माहितीयेत का राग बेग माहितीये का तुला गाण्यासाठी राग माहितीये का माहिती आहे मला राग माहितीये राग येतो येतो मला राग येतो तुमचा राग येतो मला तो राग नाही गाण्यातला राग येतो का सांग ना मला तू रागदारी गाता येतं का रागदारी गाता येतं का एवढं सांगा मला मला राग येतो रागदारी गाता येतं राग रहदारी येतो राग रहदारी येतो कुठला राग आहे? गुरुमा राग रहदारी असा राग आहे हाय राग रहदारी जाऊन दाखव जरा. आहे मी माझ्या रोजच्या जगण्यातला हाय त्यो बर म्हणजे येता जाता मी माझा रचलाय तयार केलाय मी राग रहदारी राग रहदारी. जाऊन दाखव जरा. होऊन जाऊ द्या गाते
ताई ताई दारुगडा हो ताई दारुगडा मला 4 बिल्डिंगला जायचंय काम करायची बिल्डिंग बिल्डिंग लवकर दारुगडा अहो ताई मला उशीर झालाय आधी चला कामाला झाली माझी काम अगं बाई रिक्षा आम येतोय बाया गरम झालं रिक्षा 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 वा 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 गुरुमा वा रिक्षा 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 पे 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 डोळे फुटले काय रे तुझे नीट चालत नाही गाडी खाने को दो दो दिन से कुछ खाने को दो चल चल निक चल 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 निक चल निक चल निक चल चल चलो चलो साइड में लो लाइसेंस दिखाओ नहीं दिखाएगा 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 नहीं दिखाएगा तुम्ही आयुष्यातल्या रहदारीचं काय वर्णन केलं हो नाही हा काय गाईल हा असा रागच नाहीये काय राग आहे पंडितजी या जुगलबंदीमध्ये तुम्ही हरलेले आहात आणि 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 आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की उरलेली मेहफिल गुरुमांनी करावी तुम्ही निघू शकता नाही मी नाही तुम्ही निघू शकता नाही चलला नाही ना यांना अरे नाही ऐका माझं तुम्ही निघा. अरे ऐका ना माझं निघता का तुम्ही चल 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 ना रे चल 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 अरे ऐका ना वा वा सर्वांग सुंदर परफॉर्मन्स काय गायला तुम्ही नृत्य गायन अभिनय विनोद कलेच्या सगळ्याच प्रांतामध्ये तुम्ही कुठेच बलम परदेसी वाटत नाही खूप भारी परफॉर्मन्स मग हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसादा हा क्या बात आहे आपण असं बरेचदा ऐकलं की हा राग गायला की पाऊस पडतो तो राग गायला की दिवे पेटतात वगैरे वगैरे तसं जर हा राग तू रस्त्यात गायलास नमा तर खरोखर रहदारी थांबेल ट्रॅफिक जॅम होईल आणि गर्दीचा कल्लोळ उडेल म्हणजे अशक्य आहे ना मग तुझे आत्ता केलंस अशक्य केलंस तू जे काय केलंस ते लाजवाब वा वा स्वामी सरांची आणि समय तुझं कौतुक यासाठी की तू म्हणजे तू सुरुवात जी केलीस क्लासिकलची असा भास झाला एक क्षण की खरोखर कोणी पंडित आला की काय तुझी सुरांवर पकड आहे अप्रतिम ईशा मस्त प्रिया तो नंतर काय तो क्वायर काय लावला होतास तो आवाज ती परदेशातला अशक्य होता तो दत्तू आय लव्ह यू
तर तू अशक्य गोड परफॉर्म केलंस तू. म्हणजे ह्या दोघांचे 2 राग बाजूला सादर होत असताना तुझा एक वेगळा राग रंग दिसत होता तिसरा. तो फार लाजवाब होता. अफलातून केलंस. लाजवाब सादरीकरण होतं. मला भयंकर मजा आली. सई नमा मी येते. दत्तू काय टायमिंग होतं, क्रेझी टायमिंग. फार भारी, फार मजा आली. आणि तू असा ना येतोस आणि एक परफॉर्म काहीतरी करतोस, ते इतकं लक्षात राहतं ना दत्तू, फारच कमाल. मी खूप एन्जॉय केला. सुंदर. थँक्यू थँक्यू.